नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 2-4 दिवसांपूर्वी एक अटक प्रकरण उघडकीस आलं. म्हणजे एका गुन्हेगाराला अटक केली. आता यात नवीन काय किंवा यात नाविन्यपूर्ण काय? तर मित्रांनो, ही पूर्ण घटना जेव्हा ऐकाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की पोलीस कसे एकदा मागावरती लागले की पिछा सोडत नाहीत, किंवा गुन्हेगार हा कितीही चतुर असला आणि काही असला तरी एक दिवस तो कायद्याच्या कचाट्यात आणि पोलिसांच्या तावडीत सापडल्याशिवाय राहत नाही. पूर्ण काय कथा आहे, पूर्ण घटना काय आहे, ही आपण नक्कीच बघणार आहोत. पण त्या अगोदर आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. मित्रांनो, चंद्रशेखर प्रसाद नावाचा एक व्यक्ती, त्याला अलीकडच्या काळात दिल्ली क्राईम ब्रांचने अटक केली. आता अटक केली कारण त्याने त्याच्या बायकोचा खून केला होता, म्हणून त्याला अटक केली. ही अटक जरी आता झालेली असली तरी त्याने खून तब्बल 40 वर्षांपूर्वी केला होता. म्हणजे खून केल्यानंतर 40 वर्षांनी या खुन्याला अटक झालेली आहे. चंद्रशेखर प्रसाद हा 1969 साली दिल्लीत आला कामधंद्याच्या निमित्ताने, काम शोधण्याच्या निमित्ताने, आणि 1971 साली त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दिल्लीतल्याच एका एरियामध्ये तो किरायाच्या घरात राहत होता. मिळेल ते काम, हाताला मिळेल ते काम करत होता आणि आपला उदरनिर्वाह चालत होता. 1985च्या सुमारास या चंद्रशेखरला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय यायला लागला की तिचे विवाह बाह्य संबंध आहेत, कॉलनीतच कुठल्या तरी पुरुषासोबत तिचे संबंध आहेत, वगैरे वगैरे अशा प्रकारच्या शंका त्याला यायला लागल्या. त्यावरनं त्या दोघांमध्ये वाद पेटले, भांडणं व्हायला लागले, हाणामाऱ्या व्हायला लागल्या, शिवीगाळ होत होता. पण त्यांच्यातला वाद काही संपत नव्हता. शेवटी 19 ऑक्टोबर 1986 साली या दोघांमध्ये परत याच विषयावरनं वाद पेटला. त्याच्या पत्नीने त्याला बरंच समजवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रसाद हा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याने त्याच्या पत्नीला मारहाण सुरू केली. मारहाण जबर मारहाणीपर्यंत पोहोचली आणि शेवटी त्याने घराच्या आजूबाजूला पडलेल्या विटा उचलल्या आणि त्या विटा पत्नीच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. एकदा नाही मित्रांनो, 2, 4, 5, 10 अनेक घाव त्याने त्या विटांनी स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात केले. डोकं फुटलं, भयंकर रक्तस्राव झाला आणि त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा मृत्यू केल्यानंतर त्याने त्याच्या इतर मित्र साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. घर पूर्ण स्वच्छ केलं, रक्त वगैरे सांडलेलं ते सगळं स्वच्छ केलं आणि घटनास्थळावरनं पळ काढला. पळ काढल्यानंतर जेव्हा ही पोलिसांमध्ये गोष्ट गेली, पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रसाद काही सापडला नाही. फरार झाल्यानंतर प्रसादने, म्हणजे 1987 साली जवळपास त्याला फरार घोषित केलं. फरार झाल्यानंतर प्रसाद पंजाबच्या पटियाला, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये फिरत होता. 2-4 वर्ष इकडे, 2-4 वर्ष तिकडे, 2-4 वर्ष तिकडे. पटियालामध्ये त्यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन सुद्धा त्याने रिक्षा चालवला, मजुरीचं काम केलं. मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करत होता आणि शेवटी तो परत काही वर्षांपूर्वी दिल्लीत आलेला होता. आता पोलिसांना हे सगळं कळलं कसं? काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी, दिल्लीच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी क्लोज झालेल्या केसेस परत एकदा उघडण्याचा, रिओपन करण्याचं ठरवलं आणि काही निवडक केसेस त्यांनी रिओपन केलं, त्यात ही प्रसादची केस. आता प्रसाद सापडला का नाही? 40 वर्ष तब्बल हा का सापडला नाही? तर कारण त्यावेळी कुठलाही डिजिटल पुरावा नव्हता. आज जसे आधार कार्ड, पॅन कार्ड्स वगैरे हे आहेत तसे काही नव्हते. डिजिटल फिंगरप्रिंटचा पुरावा जसा आधारसोबत आपला लिंक असतो तसं काही नाही. डिजिटल मोबाईल नाही, त्यामुळे फोटो अवेलेबल नाही. डिजिटली ट्रॅक करण्याची कुठलीही सुविधा नाही. GPS वगैरे त्या काळी मोबाईल्स वगैरे काहीही नव्हतं. त्यामुळे पळून जाणं, फरार होणं हे आजच्या तुलनेने तेव्हा सोपं होतं. सीसीटीव्ही नाहीत, सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग नाही, ट्रॅक म्हणजे गुन्हेगाराला ट्रॅक करण्याची कुठलीही डिजिटल सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे हा पळत गेला आणि साधारणपणे 7-8-10 वर्षांनी माणसाचं दिसणं वगैरे सुद्धा बदलून जातं. त्यामुळे तो
समोरून आला गेला तरी तो कळणार नाही अशी अवस्था झाली होती. आणि त्यात हो राज्य सतत बदलत होता प्रसाद, त्याच्यामुळे तो सापडला नाही. मग जेव्हा केस रिओपन झाली तेव्हा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना त्याच्या मुलाचा पत्ता लागला. मग त्याच्या मुलाला डिजिटली ट्रॅक करणं पोलिसांनी सुरू केलं. त्याच्या मोबाईलवरनं कुठनं फोन येतात, कोणत्या नंबरवरनं फोन येतात हे सर्व ट्रेस केलं. आणि यामध्येच प्रसादचा मोबाईल हा आपल्या मुलाला येत होता फोन, त्यावरनं प्रसादचा नंबर ट्रेस केला. मग लोकेशन ट्रेस केलं आणि पूर्ण खात्री झाल्यानंतर खबऱ्यांमार्फत सगळं कन्फर्म करून घेतलं. आणि त्यानंतर प्रसाद हा परिवारातले काही समारंभ असतील त्याला तो वेळोवेळी येतच होता आणि मोबाईल असल्यामुळे त्याला ट्रेस करणं हे सोपं झालं. आणि पोलिसांनी शेवटी त्याला ताब्यात घेतलं. त्याने 40 वर्षापूर्वी केलेल्या आपल्या पत्नीच्या खुनाची कबुली सुद्धा दिलेली आहे. त्यावेळी प्रसाद हा 42-43 वर्षांचा होता. आज तो 83 वर्षांचा आहे. म्हणजे 43व्या वर्षी केलेल्या खुनाची अटक त्याला 83व्या वर्षी झालेली आहे. आणि आता त्याच्यावरती कोर्टात ट्रायल चालू आहे. खुनाचा गुन्हा हा दाखल झालेला आहे. मित्रांनो, डिजिटल सुविधा नसल्यामुळे तो फरार झाला होता, पण शेवटी ताब्यात सापडला तो डिजिटल सुविधांमुळेच. तर अशी ही कथा, गुन्हेगारांनी कितीही गुन्हे केले, पळण्याचा लपण्याचा प्रयत्न केला तरी ते वाचत नाही, ते सापडतातच कधी ना कधी. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या विशेष मराठी या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.